पहिला प्रश्न, स्वामी विवेकानंद स्मारक कुठे आहे? तर तमिळनाडू या राज्यातील कन्याकुमारी येथे. मेरी कॉम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सिंग या खेळाशी. भारत आणि पाकिस्तानमध्ये शिमला करार केव्हा झाला होता? सन 1972 या वर्षी. मोनालिसा ही कोणाची जगप्रसिद्ध पेंटिंग आहे? लिओनार्दो द व्हिंची यांची. भारतातील शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर द्वितीयची कबर कुठे आहे? म्यानमार या देशातील यंगून येथे. नेक्स्ट क्वेश्चन, हृदय प्रत्यारोपण करणारे पहिले भारतीय डॉक्टर कोण आहे? व्ही वेणुगोपाल हे. हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? मूसी या नदीवर. नवी दिल्लीमधील आंबेडकर स्टेडियम कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? फुटबॉल या खेळासाठी. विजयनगर साम्राज्याची स्थापना केव्हा आणि कोणी केली? इसवी सन 1336 मध्ये हरिहर आणि बुक्का यांनी. उत्तर ध्रुवावरील भारताच्या संशोधन केंद्राचे नाव काय आहे? हिमाद्री हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 1 किलो बाईटमध्ये किती बाईट असतात? तर 1024 बाईट. कोणत्या देशाच्या टपाल तिकिटावर त्या देशाचे नाव नाही? ब्रिटन या देशाच्या टपाल तिकिटावर नाव नसते. ॲल्युमिनियमचा धातू कोणता आहे? तर बॉक्साईट हा. हिंदी भाषेची लिपी कोणती आहे? देवनागरी लिपी. हिंदी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर उदंत मार्तंड. नेक्स्ट क्वेश्चन, ऑलिम्पिक ध्वजामध्ये किती रिंग असतात? तर ऑलिम्पिक ध्वजामध्ये 5 रिंग असतात. 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती कोण आहे? तर मॅडम मेरी क्युरी. मीनाक्षी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर तमिळनाडू या राज्यातील मदुराई येथे. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय आहे? मूळशंकर. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणत्या दिवशी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो? तर 12 जानेवारी रोजी. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिला तेलशुद्धीकरण कारखाना कोठे आहे? तर आसाम या राज्यातील दिग्बू येथे. माइन काम्फ ही कोणाची आत्मकथा आहे? तर मित्रांनो, माझा संघर्ष म्हणजेच माइन काम्फ ही ॲडॉल्फ हिटलर यांची आत्मकथा आहे. जगातील सर्वात मोठे नदीबेट कोणत्या ठिकाणी आहे? आसाम या राज्यामध्ये. तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथे असलेले रॉक मेमोरियल हे कोणाच्या स्मरणार्थ बांधलेले स्मारक आहे? स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ बांधलेले स्मारक आहे मित्रांनो. कबड्डी खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते? तर प्रत्येक टीममध्ये 7 खेळाडू असतात. नेक्स्ट क्वेश्चन, आग्रा या शहराची स्थापना कोणी केली? तर सिकंदर लोदी यांनी. भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणजेच चिन्ह कोणते आहे? अशोक स्तंभ. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कुठून घेतले गेले? तर उत्तर प्रदेश या राज्यातील वाराणसीमधील सारनाथ येथून. दिल्ली येथे असलेल्या लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? विजय घाट. ॲनाफिलस डासाची मादी चावल्याने कोणता रोग होतो? मलेरिया हा रोग होतो. नेक्स्ट क्वेश्चन, फळे पिकवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर इथिलिनचा. आग्राची जामा मशीद कोणी बांधली? जहाआरा बेगम यांनी. महात्मा गांधींना अर्धनग्न फकीर कोणी म्हटले होते? तर विन्स्टन चर्चिल यांनी. कोणता ग्रह अक्षाभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे घुमतो? तर शुक्र व युरेनस हे ग्रह. किदांबी श्रीकांत हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस कराल. तर चला वळूया प्रश्नांकडे. बक्सरचे युद्ध केव्हा झाले होते? तर 1764 मध्ये. कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? कोसी या नदीला. बडा इमामबाडा हे स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यातील लखनौ येथे. बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? शहनाई या वाद्याशी. विमानाचा शोध कोणी लावला? तर ओलिव्हर आणि विलिव्हर या राईट बंधूंनी. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, संयुक्त राष्ट्रसंघाचे किती देश सदस्य आहेत? तर 193 देश. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? तर राजा राममोहन रॉय यांनी. ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर बेरीबेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. महावीर भगवान यांचा जन्म कुठे झाला? तर बिहार या राज्यातील वैशाली येथे असलेल्या कुंडग्राममध्ये. भरतनाट्यम हा नृत्याचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? तर तमिळनाडू या राज्याशी. नेक्स्ट क्वेश्चन, चित्तोडगड कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, चित्तोडगड हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? तर महानदीवर, ओडिशा राज्यामध्ये. उदयशंकर यांचा संबंध कशाशी आहे? तर उदयशंकर यांचा संबंध नृत्याशी आहे.
उपराष्ट्रपतींची निवड कोण करतो? तर लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य हे उपराष्ट्रपतींची निवड करतात. कोणते खनिज हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यास मदत करते? तर पोटॅशियम हे खनिज. नेक्स्ट क्वेश्चन. एशियनचे मुख्यालय कुठे आहे? तर इंडोनेशिया या देशातील जकार्ता येथे. ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी हे नाव कोणत्या वर्षी ठेवण्यात आले होते? तर सन 1957 मध्ये. सर्वसामान्य निरोगी माणसाच्या हृदयाचे ठोके एका मिनिटामध्ये किती वेळा पडतात? तर 72 वेळा. कांचनगंगा पर्वत शिखर कुठे आहे? तर सिक्कीम या राज्यामध्ये. कोणत्या झाडांमध्ये लाकूड नसते? तर केळींच्या झाडामध्ये लाकूड नसते. नेक्स्ट क्वेश्चन. हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 14 सप्टेंबर रोजी. कोणता देश आजपर्यंत कोणाचाही गुलाम झाला नाही? तर नेपाळ हा देश. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे? तर आचार्य विनोबा भावे. देशबंधू म्हणून कोणाला ओळखले जाते? तर चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, दीनबंधू म्हणून कोणाला ओळखलं जाते? तर चार्ल्स फ्रीर अँड्र्यूज यांना दीनबंधू म्हणून ओळखलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन. बिहू हा कोणत्या राज्याचा सण आहे? तर आसाम या राज्याचा. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते? तर सिद्धार्थ. रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. भांगडा गिद्दा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर पंजाब या राज्याचे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात? तर राष्ट्रपती हे असतात. भारताच्या पहिल्या महिला शासक कोण होत्या? तर रजिया सुलतान ह्या. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? तर जॉन लोगी बेअर्ड यांनी. मासे कशाच्या मदतीने श्वास घेतात? तर कल्ल्यांच्या मदतीने. हवामहल कोणत्या ठिकाणी आहे? तर हवामहल हे राजस्थान या राज्यातील जयपूर या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वास्को डी गामा हा कोणत्या देशाचा होता? तर हा पोर्तुगाल या देशाचा होता. संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जागतिक रेड क्रॉस दिन केव्हा साजरा केला जातो? तर 8 मे रोजी. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर गोवा हे राज्य. नेक्स्ट क्वेश्चन. सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर शुक्र हा. दिल्ली ही भारताची राजधानी केव्हा झाली? तर सन 1911 मध्ये. भारताचा राष्ट्रीय जलचर कोणता आहे? तर गंगा डॉल्फिन. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबीचे व रुंदीचे गुणोत्तर किती आहे? 3:2. महात्मा गांधींना राष्ट्रपिता सर्वात आधी कोणी म्हटले होते? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या राष्ट्रीय पंचांगाचे नाव काय आहे? तर शक संवत. दुर्बिणीचा शोध कोणी लावला? तर दुर्बिणीचा शोध हा गॅलिलिओ यांनी लावला. भारतात पहिली मेट्रो सेवा कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर कोलकातामध्ये. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर अमेरिका या देशातील न्यूयॉर्क येथे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे पहिले महासचिव कोण होते? तर मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघटनेचे पहिले महासचिव हे ट्रिगवेली हे होते. नेक्स्ट क्वेश्चन. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचे किती देश सदस्य आहेत? तर 15 देश आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य देश किती आहेत? तर 5 देश स्थायी सदस्य देश आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य देश किती देश आहेत? तर मित्रांनो, 10 देश हे अस्थायी सदस्य देश आहेत. तर संयुक्त राष्ट्र महासभेसमोर हिंदीमध्ये भाषण करणारे पहिले भारतीय कोण होते? तर अटल बिहारी वाजपेयी हे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर अस्थायी सदस्यांचा कार्यकाळ हा 2 वर्षांचा असतो. नेक्स्ट क्वेश्चन. संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193वा सदस्य देश कोणता आहे? तर दक्षिण सुदान हा. कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे रक्तस्राव बंद होत नाही? तर व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे रक्तस्राव बंद होत नाही. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर आसाम या राज्यामध्ये. उज्जैन हे कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे? तर मित्रांनो, मध्य प्रदेश या राज्यातील उज्जैन हे शहर क्षिप्रा या नदीकाठी वसलेले आहे. आपल्या आकाशगंगेचे नाव काय आहे? तर मित्रांनो, आपल्या आकाशगंगेचे नाव हे मंदाकिनी, त्यालाच आपण मिल्की वे असं म्हणतो.
नेक्स्ट क्वेश्चन, कोणता मोगल सम्राट अशिक्षित होता? तर अकबर हा अशिक्षित होता. भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिक खेळामध्ये केव्हा सहभाग घेतला? तर सन 1900 मध्ये. माउंट एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली महिला कोण होती? तर जपान या देशाची जुनको तेबाई. अशोकाचा शिलालेख सर्वप्रथम कोणी वाचला? तर जेम्स प्रिन्सेप यांनी. तुलसीदासांचे रामचरितमानस कोणत्या भाषेत लिहिले गेले आहे? तर मित्रांनो, तुलसीदासांचे रामचरितमानस हे अवधी या भाषेमध्ये लिहिले गेले आहे. तर मित्रांनो, इथेपर्यंत आपले 100 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस कराल. तर चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन, गदर पार्टीची स्थापना कोणी केली? तर गदर पार्टीची स्थापना ही लाला हरदयाळ यांनी केली. सम्राट अशोकाने कोणत्या बौद्ध भिक्षूला प्रभावित होऊन बौद्ध धर्म स्वीकारला? तर उपगुप्त याला. कोणत्या सुलतानने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवली? तर मोहम्मद बिन तुघलक याने. सर्वात प्राचीन वेद कोणता आहे? तर ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे. चीनी प्रवासी हेनसांग याने भारतातील कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतले? तर नालंदा या विद्यापीठामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या रक्तगटाला सार्वत्रिक दाता म्हणजेच युनिव्हर्सल डोनर असे म्हटले जाते? तर ओ या रक्तगटाला. आपल्याला सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? तर ड जीवनसत्व. टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी. ताजमहल कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यातील आग्रा या ठिकाणी. कुतुब मिनार कोणत्या ठिकाणी आहे? तर कुतुब मिनार हे नवी दिल्लीमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय क्रीडा दिन केव्हा साजरा केला जातो? तर 29 ऑगस्ट रोजी. शिक्षक दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 5 सप्टेंबरला. शिक्षण दिन केव्हा साजरा केला जातो? तर 11 नोव्हेंबर रोजी. तर मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 5 जून रोजी. भारतात कोणाच्या जन्मदिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो? तर हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचं नेपोलियन कोणाला म्हटले जाते? तर समुद्रगुप्त याला. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी. महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला? तर महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात या राज्यातील पोरबंदर येथे झाला. गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी. माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा गांधी. तर मित्रांनो, महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव हे मोहनदास करमचंद गांधी असे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? तर चित्रपट या क्षेत्रामध्ये. कम्प्युटरचा शोध कोणी लावला? तर कम्प्युटरचा शोध हा चार्ल्स बैबेज यांनी लावला. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण होता? तर नील आर्मस्ट्रॉंग हा. गलगंड हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर आयोडीनच्या कमतरतेमुळे. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर हिराकुड धरण. तर मित्रांनो, हिराकुड धरण ओडिशा या राज्यामध्ये महानदीवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? तर टिहरी धरण. तर मित्रांनो, टिहरी धरण हे उत्तराखंड या राज्यातील भागीरथी नदीवर आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये 22 भाषांचा समावेश आहे? तर 8व्या अनुसूचीमध्ये. चीन या देशाचे चलन काय आहे? तर युआन हे चलन आहे. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर ॲनिमिया हा रोग होतो. त्यालाच आपण मराठीमध्ये पंडुरोग असं म्हणतो. दिल्लीमधील कुतुब मिनारचे बांधकाम कोणी सुरू केले? तर मित्रांनो, दिल्लीमधील कुतुब मिनारचे बांधकाम हे कुतुबुद्दीन ऐबक यांनी सुरू केले. नेक्स्ट क्वेश्चन, दिल्लीमधील कुतुब मिनारचे बांधकाम कोणी पूर्ण केले? तर मित्रांनो, दिल्लीमधील कुतुब मिनारचे बांधकाम हे इल्तुतमिश यांनी पूर्ण केले. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर मदन मोहन मालवीय यांनी. सार्कचे मुख्यालय कुठे आहे? तर नेपाळ या देशातील काठमांडू येथे. सार्कचे किती देश सदस्य आहेत? तर 8 देश. तर मित्रांनो, सार्कचे 8 देश कोणते आहेत? तर बघूया. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. भारताच्या भूसीमेची म्हणजेच भूमी या सीमेची लांबी किती आहे? तर 15,200 किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रँड ट्रंक रोड कोणी बांधला? तर शेरशाह सुरी याने. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो? तर क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे.
सामान्य मिठाचे रासायनिक सूत्र काय आहे? तर मित्रांनो NaCl हे सामान्य मिठाचे रासायनिक सूत्र आहे. तर ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे? तर कॅल्सिफेरॉल हे. कोणत्या जीवनसत्वामध्ये कोबाल्ट हा धातू आढळतो? तर व्हिटॅमिन B12 मध्ये कोबाल्ट हा धातू आढळतो. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारी रोजी. तंजावर येथे बृहदेश्वर मंदिर कोणी बांधले? तर चोळ राजा राजराजा पहिला याने. कोणते विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही याचा निर्णय कोण घेतो? तर लोकसभा सभापती. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? तर व्हॅटिकन सिटी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात पूर्ण स्वराज ठराव मंजूर केला? सन 1929 मधील लाहोर अधिवेशनामध्ये. होमिओपॅथिकचा संस्थापक हा हॅनिमॅन होता. नेक्स्ट क्वेश्चन. बँकांचं राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले होते? तर मित्रांनो बँकांचं राष्ट्रीयकरण हे 1969 मध्ये करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. ब्लॅक पॅगोडाच्या नावाने प्रसिद्ध सूर्यमंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो ब्लॅक पॅगोडाच्या नावानं प्रसिद्ध सूर्यमंदिर हे ओडिशा राज्यातील कोणार्क येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात? तर मित्रांनो ब्लड प्रेशर मोजण्यासाठी स्फिग्मोमॅनोमीटर या यंत्राचा वापर करतात. नेक्स्ट क्वेश्चन. होपमॅन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर होपमॅन कप हा टेनिस या खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विंग्स ऑफ फायर ही आत्मकथा कोणत्या प्रसिद्ध वैज्ञानिकाची आहे? तर मित्रांनो विंग्स ऑफ फायर ही आत्मकथा APJ अब्दुल कलाम या प्रसिद्ध वैज्ञानिकाची आहे. लिंबू आणि संत्र्यामध्ये कोणते व्हिटॅमिन असते? तर मित्रांनो लिंबू आणि संत्र्यामध्ये C व्हिटॅमिन म्हणजेच क जीवनसत्व असते. नेक्स्ट क्वेश्चन. बिनविरोध निवड झालेले एकमेव राष्ट्रपती कोण होते? तर मित्रांनो बिनविरोध निवड झालेले एकमेव राष्ट्रपती हे नीलम संजीव रेड्डी हे होते. नेक्स्ट क्वेश्चन. रणजी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो रणजी ट्रॉफी ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. भारताचा मँचेस्टर कोणत्या शहराला म्हटले जाते? तर मित्रांनो भारताचा मँचेस्टर अहमदाबाद या शहराला म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील कोणत्या राज्याला मंदिरांची पवित्र भूमी म्हटले जाते? तर मित्रांनो भारतातील तमिळनाडू या राज्याला मंदिरांची पुण्यभूमी म्हणजेच पवित्र भूमी असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे? तर मित्रांनो नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती हे रवींद्रनाथ टागोर हे आहेत. राजघाट हे कोणाचे समाधी स्थळ आहे? तर मित्रांनो राजघाट हे महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रामचरितमानस कोणी लिहिले आहे? तर मित्रांनो रामचरितमानस हे तुलसीदास यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॅनचे पूर्णरूप काय आहे? तर व्हॅनचे पूर्णरूप हे वाईड एरिया नेटवर्क हे आहे. लॅनचे पूर्णरूप काय आहे? तर मित्रांनो लॅनचे पूर्णरूप हे लोकल एरिया नेटवर्क असे आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो रामकृष्ण मिशनची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी केली आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. बैसाखी हा सण कोणत्या धर्मातील लोक साजरे करतात? तर मित्रांनो बैसाखी हा सण शीख धर्मातील लोक साजरे करतात. नेक्स्ट क्वेश्चन. नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर नोबेल पुरस्काराची सुरुवात ही 1901 या वर्षी झाली. पटनाचे प्राचीन नाव काय होते? तर मित्रांनो बिहार या राज्यातील पटनाचे प्राचीन नाव हे पाटलीपुत्र असे होते. पनामा कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो? तर मित्रांनो पनामा कालवा हा प्रशांत महासागर आणि उत्तर अटलांटिक महासागर या दोन महासागरांना जोडतो. नेक्स्ट क्वेश्चन. एड्सचे पूर्णरूप काय आहे? तर मित्रांनो AIDS एड्सचे पूर्णरूप हे अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम असे आहे. नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन कोणत्या ठिकाणी आहे? तर नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन हे पुणे या ठिकाणी आहे. ATMचे पूर्णरूप काय आहे? तर मित्रांनो ATMचे पूर्णरूप हे ऑटोमेटेड टेलर मशीन असे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दुधामध्ये कोणते व्हिटॅमिन नसते? तर मित्रांनो दुधामध्ये C व्हिटॅमिन नसते. मित्रांनो क हे जीवनसत्व दुधामध्ये नसते. नेक्स्ट क्वेश्चन. प्लासीचे युद्ध केव्हा झाले होते? तर
प्लासीचे युद्ध हे 1757मध्ये झाले होते. कथक कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे? तर मित्रांनो, कथक हे उत्तर प्रदेश या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कथकली कोणत्या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे? तर मित्रांनो, कथकली हे केरळ या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस हा 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. तर चला वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठे बेट हे उत्तर अटलांटिक महासागरातील ग्रीनलँड हे बेट आहे. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो? तर मित्रांनो, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती हा राज्यपाल करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून बनते? मित्रांनो, प्लास्टर ऑफ पॅरिस हे जिप्समपासून बनते. स्वामी विवेकानंद यांचे मुख्य नाव काय आहे? तर मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचे मुख्य नाव हे नरेंद्रनाथ दत्त असे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? तर भारताचे राष्ट्रगीत हे जन गण मन हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे राष्ट्रगीत जन गण मन चे लेखक कोण आहेत? तर भारताचे राष्ट्रगीत जन गण मनचे लेखक हे रवींद्रनाथ टागोर हे आहेत. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? तर भारताचे राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश हा रशिया आहे. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम चे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे लेखक हे बंकिमचंद्र चटर्जी हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे झालेल्या विश्व धर्म परिषदेला केव्हा संबोधित केले होते? तर मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे झालेल्या विश्व धर्म परिषदेला 11 सप्टेंबर 1893मध्ये संबोधित केले होते. तर मित्रांनो, शिकागो हे अमेरिका या देशामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? तर मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे होते. मानवाद्वारे सर्वात आधी कोणत्या धातूचा उपयोग केला गेला? तर मित्रांनो, मानवाद्वारे सर्वात आधी तांबा या धातूचा उपयोग केला गेला. नेक्स्ट क्वेश्चन, अर्थशास्त्रचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, अर्थशास्त्राचे लेखक हे चाणक्य आहेत. चाणक्य यांनाच कौटिल्य किंवा विष्णुगुप्त सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, बांगलादेश या देशाचे राष्ट्रगीत कोणते आहे? तर मित्रांनो, बांगलादेश या देशाचे राष्ट्रगीत हे अमर सोनार बांगला हे आहेत. तर मित्रांनो, त्याचे लेखक हे रवींद्रनाथ टागोर हे आहेत. बांगलादेश या देशाचे चलन काय आहे? तर मित्रांनो, बांगलादेश या देशाचे चलन टका हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोण आहे? तर मित्रांनो, जैन या धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर हे आहेत. विख्यात महाकाव्य महाभारतचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, विख्यात महाकाव्य महाभारतचे लेखक हे महर्षी कृष्ण द्वैपायन वेदव्यास हे आहेत. वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात किती श्लोक आहेत? तर मित्रांनो, वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणामध्ये 24,000 श्लोक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. नेक्स्ट क्वेश्चन, आर्य समाजाची स्थापना कुठे आणि केव्हा केली गेली? तर मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना ही मुंबईमध्ये 10 एप्रिल 1875 रोजी केली गेली. बिमस्टेकची स्थापना केव्हा करण्यात आली? तर मित्रांनो, बिमस्टेकची स्थापना ही 6 जून 1997मध्ये करण्यात आली. तर मित्रांनो, बिमस्टेकचं मुख्यालय हे बांगलादेशातील ढाका येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बिमस्टेकचे पूर्णरूप काय आहे? तर मित्रांनो, बिमस्टेकचे पूर्णरूप हे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह ऑन मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन हे आहे. तर मित्रांनो, बिमस्टेक म्हणजेच बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह ऑन मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन म्हणजेच बिमस्टेक. नेक्स्ट क्वेश्चन, बिमस्टेकमध्ये किती देश सदस्य आहेत? तर मित्रांनो, बिमस्टेकमध्ये 7 देश सदस्य आहेत. तर मित्रांनो, ते 7 देश कोणते आहेत? तर बघूया. बांगलादेश, भारत,
श्रीलंका, भूटान, नेपाळ, म्यानमार आणि थायलंड हे 7 देश बिमस्टेकचे सदस्य देश आहेत. तर मित्रांनो, वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड किती टक्के असतो? तर मित्रांनो, वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे 0.03% एवढे असते. नेक्स्ट क्वेश्चन, बोधगया कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर मित्रांनो, बोधगया हे बौद्ध धर्माशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राची स्थापना कुठे केली गेली? तर मित्रांनो, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राची स्थापना ही तमिळनाडूतील कल्पकम येथे केली गेली. मित्रांनो, आतापर्यंत आपले 200 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा. तर चला वळूया प्रश्नाकडे. लिटल अमेरिका नावाने ठिकाण कोणत्या खंडात आहे? अंटार्क्टिका खंडात. अमिबामध्ये किती पेशी असतात? 1 पेशी. पहिले विश्वयुद्ध केव्हा झाले होते? 1914 ते 1918 पर्यंत. जय हिंद या घोषणावाक्याचे जनक कोण आहेत? नेताजी सुभाषचंद्र बोसे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा ही घोषणा कोणी दिली होती? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. नेक्स्ट क्वेश्चन, नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संस्था कोठे आहे? पटियालामध्ये. नेत्रदानात नेत्राचा कोणता भाग दान केला जातो? कॉर्निया. राजस्थानमधील खेतडी कशासाठी प्रसिद्ध आहे? तांब्यासाठी. पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केले? दक्षिण आफ्रिकेमध्ये ख्रिस्टियन बर्नार्ड यांनी. युरो चलन केव्हापासून वापरण्यास सुरुवात झाली? 1 जानेवारी 2002 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यसभेचा सदस्य किती काळासाठी निवडला जातो? 6 वर्षासाठी. हायड्रोजन बॉम्ब कोणत्या तत्वावर काम करतो? न्यूक्लिअर फ्युजन. पंजाब केसरी कोणाला म्हटले जाते? लाला लजपतराय यांना. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? उपराष्ट्रपतीकडे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण मतदान करतो? लोकसभा व राज्यसभा आणि राज्यांच्या विधानसभेचे सदस्य. नेक्स्ट क्वेश्चन, पंचतंत्रचे लेखक कोण आहेत? विष्णू शर्मा. 23.5 उत्तर अक्षांश रेषेला काय म्हणतात? कर्कवृत्त. वातावरणात सर्वात जास्त कोणता गॅस आहे? नायट्रोजन. सार्कचे पूर्ण रूप काय आहे? साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. सार्कचे मुख्यालय कुठे आहे? नेपाळमधील काठमांडू येथे. नेक्स्ट क्वेश्चन, पागल कुत्रा चावल्याने कोणता आजार होतो? रेबीज. रशिया या देशाचे चलन काय आहे? रुबल. शेवटचा मुघल शासक कोण होता? बहादूर शहा जफर दुसरा. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? शुक्र. राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो? 25 जानेवारी रोजी. नेक्स्ट क्वेश्चन, वॉर अँड पीस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लिओ टॉल्स्टॉय. रशियामधील सायबेरिया जगभरात कशासाठी प्रसिद्ध आहे? त्यांच्या अत्यंत थंड हवामानासाठी. पूर्वेकडील राज्यांमधील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? अरुणाचल प्रदेश. अजिंठा वेरूळ लेणी कुठे आहे? महाराष्ट्रामधील औरंगाबाद येथे. पृथ्वीला रेखांशात 1 अंश फिरायला किती वेळ लागतो? 4 मिनिटे. रेल्वे स्टाफ कॉलेज कुठे आहे? गुजरातमधील वडोदरा येथे. भारतातील पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? देविका राणी यांना. लेन्स पॉवरचे एकक काय आहे? डायोप्टर. पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? 1951 मध्ये. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा रोग होतो? व्हिटॅमिन B3 मुळे. नेक्स्ट क्वेश्चन, रेशीम किड्यांचे अन्न कोणते आहे? तुतीची पाने. जागतिक महिला दिन केव्हा साजरा केला जातो? 8 मार्चला. पेनल्टी किक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल. अमेरिकेचा शोध कोणी लावला? 1492 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस यांनी. नोव्हेंबर 1858 मध्ये भरलेल्या कोणत्या न्यायालयात लॉर्ड कॅनिंगने भारताच्या राजवटीची घोषणा केली? अलाहाबाद येथे झालेल्या न्यायालयात.
नेक्स्ट क्वेश्चन, 1867मध्ये अमेरिकेने रशियाकडून कोणते राज्य विकत घेतले होते? अलास्का. विश्व तिरंगा प्यारा झंडा उचार है हमारा या गीताचे लेखक कोण आहेत? श्यामलाल गुप्ता. युरोपियन युनियनचे मुख्यालय कोठे आहे? बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे. नीती आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? तत्कालीन पंतप्रधान. नेफ्टचे पूर्णरूप काय आहे? म्हणजेच NEFTचे पूर्णरूप काय आहे? नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? उपराष्ट्रपती. राज्यसभेच्या बैठकांचे अध्यक्षपद कोण भूषवतो? उपराष्ट्रपती. नॅशनल शुगर रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? उत्तर प्रदेशातील कानपूर येथे. लोकांची लोकशाही, लोकांसाठी आणि लोकांद्वारे राज्य हे उद्गार कोणाचे आहे? अब्राहम लिंकनचे. दीन ए इलाही हा धर्म कोणी चालविला होता? अकबर याने. पंडित रविशंकर कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? सितार या वाद्याशी. 1526, 1556 आणि 1761 हे ऐतिहासिक युद्ध कोणत्या ठिकाणी झाले होते? हरियाणा राज्यातील पानिपत येथे. कोलकाता येथे 1784मध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? विल्यम जोन्स याने. 38वी समांतर रेषा कोणत्या दोन देशांना विभाजित करते? उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? H2O. नेक्स्ट क्वेश्चन, 42व्या घटना दुरुस्तीमध्ये प्रस्तावनामध्ये कोणते शब्द जोडले गेले? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. पूर्वोत्तर सीमांत रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? मालीगाव. नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्रातील पुणे येथे. रेग्युलेटिंग ॲक्ट केव्हा लागू झाला? 1773मध्ये. युनेस्कोकडून कलिंग पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? विज्ञान या क्षेत्रामध्ये. पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे? गुरुमुखी. पाण्याची घनता सर्वात जास्त कोणत्या तापमानावर असते? 4 अंश सेल्सिअस. पृथ्वी आपल्या अक्षावर किती झुकलेली आहे? 23.5 अंश. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? फ्रान्समधील पॅरिस येथे. राष्ट्रपती राज्यसभेवर किती सभासदांची नेमणूक करतो? 12 सभासदांची. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रपती लोकसभेवर किती सभासदांची नेमणूक करतो? 2 सभासदांची. रेड क्रॉसचे संस्थापक कोण आहेत? हेनरी ड्युनंट. उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? 21 जून. पृथ्वी दिवस म्हणजेच अर्थ डे केव्हा साजरा केला जातो? 22 एप्रिल रोजी. प्रथम परमवीर चक्र विजेता कोण आहे? मेजर सोमनाथ शर्मा. नेक्स्ट क्वेश्चन, रेशीम किडे कोणत्या झाडाच्या मऊ पानांवर पाळले जातात? तुतीची झाडे. पोलो खेळामध्ये किती खेळाडू असतात? 4 खेळाडू. पोंगल कोणत्या राज्याचा सण आहे? तमिळनाडू या राज्याचा. पहिली बौद्ध परिषद केव्हा, कुठे व कोणाच्या काळात झाली? 483 ईसापूर्व राजगृह येथे अजातशत्रूच्या काळात. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा संयुक्त राष्ट्र संघाने केव्हा स्वीकार केला? 1946मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, कलम 370 कोणत्या राज्यामध्ये लागू होते? जम्मू काश्मीर या राज्यामध्ये. नोवाक जोकोविच कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेनिस या खेळाशी. लोधी वंशाचा संस्थापक कोण होता? बहलोल लोधी. अमेरिकेच्या राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्ष असतो? 4 वर्षाचा. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमावर अणुबॉम्ब हल्ला केव्हा केला होता? 6 ऑगस्ट 1945 रोजी. नेक्स्ट क्वेश्चन, प्रसिद्ध जगन्नाथ यात्रेचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? ओडिशा या राज्याशी. यक्षगान कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? कर्नाटक या राज्याचे. प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू पेले कोणत्या देशाचा आहे? ब्राझील या देशाचा. भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार कोणता आहे? परमवीर चक्र. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात? 1/3 सदस्य. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रकुल खेळांचे आयोजन किती वर्षातून केले जाते? दर 4 वर्षांनी.
पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ कोणते आहे? विषुववृत्त, त्यालाच आपण भूमध्य रेषा म्हणतो मित्रांनो. रेडियमचा शोध कोणी लावला? मेरी क्युरी आणि पियरे क्युरी यांनी. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती कोणत्या दिशेने फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे. पाण्याचे थेंब गोल असण्याचे काय कारण आहे? पृष्ठीय तणाव. नेक्स्ट क्वेश्चन. पृथ्वी एका तासात किती अंश रेखांशावर फिरते? 15 अंश. पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले होते? मराठे व अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने पहिला कारखाना कुठे सुरू केला? सुरतमध्ये. महाराष्ट्रातील द्राक्षांसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? नाशिक हे. राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो? 24 डिसेंबरला. इस्रोची स्थापना केव्हा झाली? 15 ऑगस्ट 1969मध्ये. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? कर्नाटक या राज्यातील बंगळुरूमध्ये. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी काय आहे? कावराती. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सर्वात आधी कोणी सांगितले होते? कोपर्निकस यांनी. रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करणारे पहिले भारतीय कोण आहे? A.K. हेमल हे आहेत. वन संशोधन संस्था कुठे आहे? तर मित्रांनो, देहराडूनमध्ये वन संशोधन संस्था आहे. अभिज्ञान शाकुंतलमचे लेखक कोण आहेत? कालिदास. लोखंडाला गंज लागल्यावर काय होते? लोखंडाचे वजन वाढते. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग यांनी. आफ्रिकेतील कोणत्या कृष्णवर्णीय राष्ट्राला पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळाले? घाना या राष्ट्राला. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमधील सर्व एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहेत. म्हणून तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस कराल. तर चला वळूया प्रश्नांकडे. कांद्याचा खाण्यायोग्य भाग कोणता आहे? तर कांद्याचा खाण्यायोग्य भाग हा कांद्याची मासल पाने आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. अयोध्या कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? शरयू नदीकाठी. अरावली पर्वतरांगेमधील सर्वात उंच शिखर कोणते आहे? गुरु शिखर. प्राथमिक रंग कोणत्या रंगांना म्हणतात? लाल, हिरवा, निळा या रंगांना मित्रांनो प्राथमिक रंग म्हटलं जातं. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पहिल्यांदा वंदे मातरम हे गीत गायले गेले होते? 1896च्या अधिवेशनामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. अरबी समुद्राची राणी कोणाला म्हणतात? तर मित्रांनो कोचीनला. अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी काय आहे? इटानगर. गाटा कामास्की हा कोणत्या देशाचा बुद्धिबळपटू आहे? अमेरिका या देशाचा. मणिपूर या राज्याची राजधानी काय आहे? इम्फाळ. लोहपुरुष कोणत्या महान व्यक्तीला म्हटले जाते? सरदार वल्लभभाई पटेल यांना. नेक्स्ट क्वेश्चन. आसाममधील कोणती व्यक्ती भारताची राष्ट्रपती झाली आहे? तर मित्रांनो फखरुद्दीन अली अहमद हे भारताचे राष्ट्रपती झाले आहेत आणि ते आसाम या राज्यामधील होते. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे आणि तो केव्हा सोडण्यात आला? आर्यभट्ट हा 1975मध्ये सोडण्यात आला होता. वनस्पतीमध्ये जीवन असते असे कोणते भारतीय शास्त्रज्ञाने सांगितले? जगदीश चंद्र बोस यांनी. भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा. आसामी भाषेत छापलेल्या पहिल्या पुस्तकाचे लेखक कोण होते? आत्माराम शर्मा. नेक्स्ट क्वेश्चन. फ्रीजमध्ये कोणता गॅस असतो? अमोनिया हा गॅस. व्हॅली ऑफ फ्लावर्स हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंड या राज्यामध्ये. बायनरी भाषेमध्ये किती अंक असतात? 2 अंक, 0 आणि 1. इंडिया गेट कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्लीमध्ये. गेटवे ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी आहे? मुंबईमध्ये. बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? कर्नाटक या राज्यामध्ये. वातावरणाचा कोणता थर सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करतो? ओझोन हा थर. आधुनिक ऑलिम्पिक खेळाची सुरुवात केव्हा झाली? सन 1896मध्ये. आधुनिक ऑलिम्पिक खेळाची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली? अथेन्समध्ये. भारतात बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले होते? 1969मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. वाहनांच्या हेडलाईट्समध्ये कोणता आरसा वापरला जातो? अंतर्वक्र हा आरसा. कोणत्या रोगावर उपचार करण्यासाठी इन्शुलिनचा वापर केला जातो? मधुमेह या रोगावर. ईशान्य फ्रंटियर रेल्वेमधील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे? मालेगाव हे. उत्तर प्रदेशमध्ये इंदिरा गांधी तारांगण कुठे आहे? लखनौ या जिल्ह्यामध्ये.
परदेशात शाखा उघडणारी पहिली बँक कोणती आहे? बँक ऑफ इंडिया हिने लंडनमध्ये पहिली शाखा उघडली होती. नेक्स्ट क्वेश्चन, नाशिक हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? गोदावरी नदीकाठी. भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधला? वास्को डी गामा ह्याने. म्यानमार या देशाचे चलन काय आहे? कॅथ. मित्रांनो, म्यानमार या देशाचे पूर्वीचे नाव बर्मा हे होते. वातावरणाच्या कोणत्या थरात हवामानाशी संबंधित बदल होतात? तपांबर, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ट्रोपोस्फिअर असं म्हणतो. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे, याचा अर्थ काय आहे? म्हणजेच मित्रांनो, भारतात कोणत्याही राज्यानुसार धर्म नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मित्रांनो, आपल्याला परिचित असलेला LBW हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट या खेळाशी. हिंदू धर्मामध्ये एकूण किती पुराण आहेत? 18 पुराण. हिंदू पुराणानुसार असुरांचे गुरु कोण होते? शुक्राचार्य. आशियाई विकास बँकेचे म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय कुठे आहे? फिलिपाईन्स या देशातील मनिला येथे. ऑलिम्पिक खेळाचे आयोजन किती वर्षानंतर केले जातात? दर 4 वर्षांनी. नेक्स्ट क्वेश्चन, धनाची देवी लक्ष्मीचे वाहन कोणते आहे? घुबड, त्यालाच उल्लूक असं म्हटले जाते. द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला दिला जातो? खेळ प्रशिक्षकांना. कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? अभिनव बिंद्रा. भारतातील पहिली मोबाईल बँक कोणती आहे? लक्ष्मी वाहिनी बँक, जी मध्य प्रदेश या राज्यातील खरगोन या जिल्ह्यामध्ये आहे. भारताची पूर्व ते पश्चिम लांबी किती आहे? 2933 किलोमीटर. मुघल वंशाची स्थापना कोणी केली? बाबर याने. जगातील सर्वात मोठे खंड कोणते आहे? आशिया खंड. जगातील सर्वात लहान खंड कोणते आहे? ऑस्ट्रेलिया हे खंड. मुघल सम्राट अकबर याचा जन्म कुठे झाला होता? पाकिस्तानमधील अमरकोट येथे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? यशवंतराव चव्हाण. नेक्स्ट क्वेश्चन, सुएज कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडतो? भूमध्य सागर आणि लाल सागर यांना. श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे? दुधाशी. प्रथम मानवनिर्मित फायबर कोणता आहे? नायलॉन हा. भारताचे राष्ट्रगीत जनगणमनचे लेखक कोण आहे? रवींद्रनाथ टागोर हे. भारताचे राष्ट्रगीत सर्वात आधी कुठे गायले गेले? 1911 मध्ये काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनामध्ये. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे लेखक कोण आहेत? बंकिमचंद्र चटर्जी. भारतात रंगीत दूरदर्शनची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? सन 1982 मध्ये. कोणत्या जीवाणूमुळे दुधापासून दही तयार होते? लॅक्टोबॅसिलस या जीवाणूमुळे. काथ कोणत्या झाडाच्या लाकडापासून मिळते? खैर या झाडाच्या लाकडापासून मिळते. कटक हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? महानदीच्या काठावर. नेक्स्ट क्वेश्चन, प्रोटॉनचा शोध कोणी लावला? तर अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? जेम्स चॅडविक यांनी. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? जे थॉम्सन यांनी. फ्लाइंग सिख या नावाने कोणाला ओळखले जाते? तर फ्लाइंग सिख या नावाने मेजर ध्यानचंद यांना ओळखले जाते. अर्जुन पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर 1961 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, बंगालचे विभाजन केव्हा आणि कोणाद्वारे केले गेले? 1905 मध्ये लॉर्ड कर्झनद्वारे. अँग्लो अमेरिकेतील सर्वोच्च शिखराचे नाव काय आहे? माउंट मॅकिनली. संविधान सभेकडून राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा केव्हा स्वीकार केला गेला? 24 जानेवारी 1950 रोजी. बाल चित्रपट समितीचे मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्लीमध्ये. बॉलपेन कोणत्या तत्वावर काम करतो? पृष्ठीय ताण या तत्वावर बॉलपेन काम करतो. नेक्स्ट क्वेश्चन, अनुवंशिकतेचा सिद्धांत किंवा नियम कोणी मांडला? ग्रेगोर मेंडेल यांनी. आमेर किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? राजस्थान या राज्यातील जयपूरमध्ये. इस्रायलच्या संसदेला काय म्हटले जाते? तर इस्रायलच्या संसदेला नेसेट हे म्हटलं जातं. हॉकी खेळाच्या प्रत्येक टीममध्ये किती खेळाडू असतात? 11 खेळाडू. हैदराबादमधील चारमिनार कोणी बांधले? तर हैदराबादमधील चारमिनार हे मोहम्मद कुली कुतुब शहा यांनी बांधले. नेक्स्ट क्वेश्चन, प्रसिद्ध पर्यटन स्थळ गुलमर्ग कोणत्या ठिकाणी आहे? काश्मीरमध्ये. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे? केरळ या राज्यातील तिरुअनंतपुरममध्ये. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? बोधगया या ठिकाणी. गौतम बुद्ध कोणत्या कुळाचे होते? तर गौतम बुद्ध हे शाक्य कुळाचे होते. इंडियन कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर मुंबईमध्ये.
नेक्स्ट क्वेश्चन, बॅरोमीटर रीडिंगमध्ये अचानक आलेली घसरण काय दर्शवते? तर वादळाचे आगमन. उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता आहे? तर 22 डिसेंबर हा. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या पृथ्वीवरील उभ्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषेला काय म्हणतात? तर रेखावृत्ते. भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणती सीमारेषा आहे? तर रेड क्लिफ सीमारेषा. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट्स इतकी असते? 746 वॅट्स इतकी असते. नेक्स्ट क्वेश्चन, मोनोझाईट वाळूमध्ये कोणते खनिज आढळते? थोरियम हे खनिज. मोहिनी अट्टम नृत्य कोणत्या राज्याचे आहे? केरळ या राज्याचे. विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? अँपियर. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती. द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात ही 1985 मध्ये झाली. सॅटनिक फॉर्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहे? सलमान रश्दी. ऑलिम्पिक खेळांमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? करनाम मल्लेश्वरी. STDचे पूर्ण रूप काय आहे? सबस्क्रायबर ट्रंक डायलिंग. एजिरा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पोलो या खेळाशी. लास्ट क्वेश्चन, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर नवीन नाव हे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे ठेवण्यात आले आहे. मानवाच्या शरीरातील कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हटले जाते? पीयूष ग्रंथीला. अमृतसर शहराची स्थापना कोणी केली होती? गुरु रामदास यांनी. आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? नेदरलँडमधील हेग येथे. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला होता? लाल बहादूर शास्त्री यांनी. पितळ हे कोणत्या दोन धातूंचे मिश्रण आहे? तांबे व जस्त याचे. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. निसर्गात सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? हिरा. नेट वेस्ट ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट या खेळाशी. पारसेक हे कशाचे एकक आहे? खगोलीय लांबीचे एकक आहे. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? चंद्र. रेफ्रिजरेटरमध्ये कोणता गॅस वापरला जातो? फ्रिऑन गॅस. रिश्टर स्केलचा वापर कशासाठी केला जातो? तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. LPGचे पूर्ण रूप काय आहे? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. NCCची स्थापना केव्हा झाली? 1948 मध्ये. रामायण कोणी लिहिले? महर्षी वाल्मिकी यांनी. अमजद अली खान कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? सरोद वाद्याशी. राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा केला जातो? 12 जानेवारीला. करा किंवा मराचा नारा कोणी दिला होता? महात्मा गांधी यांनी. वेदांकडे वळाचा नारा कोणी दिला होता? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. रावणाच्या वडिलांचे नाव काय होते? विश्रवा. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कुठे झाले होते? 1919 मध्ये अमृतसर येथे. मारो फिरंगी को हा नारा कोणी दिला होता? मंगल पांडे यांनी. भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्रचे निर्माते कोण आहे? दादासाहेब फाळके. USAचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? बेसबॉल. राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्यात एअर कार्गो कॉम्प्लेक्स आहे? जयपूर जिल्ह्यामध्ये. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला आहे? जेम्स चॅडविक यांनी. आराम हराम आहे हा नारा कोणी दिला होता? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. इन्कलाब जिंदाबाद हा नारा सर्वात आधी कोणी दिला होता? भगतसिंग यांनी. रवींद्रनाथ टागोर यांनी भारताच्या राष्ट्रगीताव्यतिरिक्त आणखी कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिले? बांगलादेश या देशाचे. अणुबॉम्ब कोणत्या तत्वावर आधारित आहे? केंद्रकीय विभाजन. 1857च्या बंडानंतर इंग्रजांनी मोगल बादशाह बहादूर शाह जफरला कैद करून कुठे नेले होते? म्यानमारमध्ये. म्यानमारचं मित्रांनो आधीचं नाव बर्मा हे आहे. मध्य प्रदेशातील पन्नाही खान कशासाठी प्रसिद्ध आहे? हिऱ्यासाठी. नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे? रवींद्रनाथ टागोर. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी. अंजू बॉबी जॉर्ज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो ती एक धावपटू आहे. राष्ट्रीय गीत वंदे मातरमला बंकिमचंद्र चटर्जी यांच्या कोणत्या कादंबरीमधून घेतले गेले आहे? आनंद मठ या कादंबरीमधून. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले होते? बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये.
पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर किती किलोमीटर आहे? तर 15 करोड किलोमीटर आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? 28 फेब्रुवारीला. 1857च्या बंडात झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी ग्वाल्हेरमध्ये कोणाच्या मदतीने उठाव केला? तात्या टोपे. पायोरिया हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाला प्रभावित करतो? दात व हिरड्या. राष्ट्रगीत गाण्यासाठी किती कालावधी लागतो? 52 सेकंदाचा. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये कोणते ग्रह अस्तित्वात आहे? बुध व शुक्र. रेडिओचा शोध कोणी लावला? इटलीच्या मार्कोनी यांनी. रेडिओ ॲक्टिव्हचा शोध कोणी लावला? हेनरी बेक्वेरेल. अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती कोण होते? युरी गागारिन. अंतराळात जाणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? राकेश शर्मा. पृथ्वीवरून दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? शुक्र. पेनल्टी स्ट्रोक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी खेळाशी. प्रकाशाचा वेग किती आहे? 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. प्रकाश वर्ष कशाशी संबंधित आहे? खगोलीय अंतराशी. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात कोणती भाषा बोलली जाते? मल्याळम. लई हारोबा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? मणिपूर राज्याचे. कसोटी क्रिकेटमध्ये 13 शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? वीरेंद्र सेहवाग. कोणत्या देशाला नाईलची भेट म्हटले जाते? इजिप्त या देशाला. ए मेरे वतन के लोगो हे हिंदी देशभक्ती गीत कोणी लिहिले? कवी प्रदीप यांनी. माउंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? बछेंद्री पाल. नाईल नदीच्या काठावर कोणती सभ्यता विकसित झाली होती? इजिप्शियन सभ्यता. 1912मध्ये अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? मौलाना अबुल कलाम आझाद यांनी. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कुठे आहे? कर्नाल, हरियाणा. अणुभट्टीमध्ये नियंत्रक म्हणून काय वापरले जाते? जड पाणी व ग्रॅफाईट. प्रचंड कंपन संख्या असलेल्या लहरीची वारंवारता किती आहे? 20,000 हर्ट्सपेक्षा अधिक. म्हणजेच मित्रांनो ध्वनी लहरीची वारंवारता. राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था कुठे आहे? हैदराबाद इथे. अंतराळवीराला बाह्य आकाश कसे दिसते? काळे दिसते. पृथ्वीचे वय कोणत्या पद्धतीने मोजले जाते? युरेनियम पद्धतीने. अमरावती बौद्ध स्तूप कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये. पहिला राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? मदर तेरेसा यांना. UTI बँक सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते? ॲक्सिस बँक या नावाने. जनरल हा कोणत्या सैन्याचा अधिकारी दर्जा असतो? लष्कराचा. रेबीजची लस कोणी शोधली? लुई पाश्चर यांनी. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कुठे आहे? लोसाने, स्वित्झर्लंड येथे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSCच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? रोज बाथ्यू म्हणजेच रोज मिलियन बाथ्यू खरबुली. नेताजी कोणत्या महापुरुषाला म्हटले जाते? सुभाषचंद्र बोस यांना. राजस्थानमधील माउंट आबू येथे असलेले दिलवाडा मंदिर कोणत्या धर्माशी संबंधित आहे? जैन धर्माशी. जय जवान जय किसान जय विज्ञानची घोषणा कोणी केली होती? अटल बिहारी वाजपेयी यांनी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कोणी केली होती? लोकमान्य टिळकांनी. 1K आणि 2Kचा काय अर्थ आहे? 1K म्हणजे 1000 आणि 2K म्हणजे 2000. पंकज अडवाणी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बिलियर्ड्स व स्नूकर. कावीळ हा कोणत्या अवयवाचा आजार आहे? यकृत म्हणजेच त्याला आपण लिव्हर म्हणतो. प्राण्यांमध्ये मिल्क फिवर ही बिमारी कशाच्या कमतरतेमुळे होते? कॅल्शियमच्या. जगातील पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? स्पुतनिक 1. कुठल्या संसदेला राष्ट्रीय पंचायत म्हटले जाते? नेपाळच्या संसदेला. पुराणानुसार 7 घोड्यांचा रथ कोणाचा होता? सूर्यदेवाचा. राष्ट्रपतीला शपथ कोण देतो? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कुठे आहे? नागपूरमध्ये. NCERTची स्थापना केव्हा झाली? 1961मध्ये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये. रिपब्लिक हे पुस्तक कोणी लिहिले आहे? प्लेटो यांनी. शेवटचा मुघल शासक बहादूर शाह जफरचा मृत्यू कुठे झाला? म्यानमारमधल्या रंगून इथे. पृथ्वीलगतचा वातावरणाचा सर्वात खालचा थर कोणता आहे? तपांबर म्हणजेच ट्रॉपोस्फिअर. पृथ्वीपासून दूर वातावरणाचा सर्वात वरचा थर कोणता आहे? बाह्यमंडल म्हणजेच एक्सोस्फिअर. रेल्वे ट्रॅकच्या नॅरोगेजची रुंदी किती आहे? 2 फूट 6 इंच. रेल्वे ट्रॅकच्या मीटर गेजची रुंदी किती आहे? 1 मीटर. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ किती असतो? 9 वर्षांचा. मित्रांनो, या व्हिडिओमधील आपले शेवटचे 5 प्रश्न.
तर चला बघूया. पैगंबर हजरत मुहम्मदचा जन्म केव्हा झाला? इसवी सन 570मध्ये. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्ती झालेले पहिले भारतीय न्यायाधीश कोण होते? नागेंद्र सिंग. प्रथम आशियाई खेळ केव्हा आणि कुठे आयोजित करण्यात आले होते? 1951मध्ये नवी दिल्ली येथे. लाला लजपत राय यांच्या प्रयत्नाने कोणत्या बँकेची स्थापना झाली? पंजाब नॅशनल बँक. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? फ्रान्समधल्या पॅरिस येथे. सो फ्रेंड्स, सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.